नमस्कार, SR टीचिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी धडा 10वा बघा त्यामधील प्रॅक्टिस सेट 10.2 बघतोय। ॲज अ सराव संच 10.2 पहिला जो क्वेश्चन आहे डिवाइड अँड राईट द क्वोशिएंट अँड द रिमाइंडर, म्हणजे भागाकार करावं ते भागाकार व जी बाकी येते ती लिहा। पण आता काय आहे, द्विपदी आहे, पाठीमागच्या ह्याच्यात आपण एक पदी बघितली, तिथं काय आहे दोन पदे आहेत, लक्षात घ्या। बघा दिलेलं उदाहरण काय दिलेलं आहे, y चा वर्ग ॲज अ y स्क्वेअर प्लस 10y प्लस 24 डिवायडेड बाय y प्लस 4। बघा कसं सोडवायचं। अगोदर दिलेलं उदाहरण y चा वर्ग अधिक 10y अधिक 24 या संख्येला भागलेला आहे y अधिक 4। बघा या y अधिक 4 अगोदर पाठीमाग जी कंडिशन केली त्याच कंडिशन मध्ये सोडवायचं आहे। y अधिक 4 या संख्येला गुणायचं आहे आणि येणारी संख्या ही y च्या वर्गात आणायची, म्हणजे y ला ह्या संख्येला आपल्याला कितीने गुणावं लागेल, y नच गुणावं लागेल, म्हणजे y गुणिले y चा वर्ग येईल। परत अधिक आहे आणि y गुणिले 4 ॲज अ 4y, म्हणजे इथं काय येईल आपला वरती y येईल आणि आन्सर काय मिळाला आपल्याला y चा वर्ग अधिक 4y। इथं काय येईल चिन्ह वजा आणि इथंही वजा होईल, म्हणजे ह्या टर्मला ही टर्म कॅन्सल झाली, 0 आली आणि इथून 10 मधून 4 गेले 6y आला आणि पुढं 24 आला। परत बघा परत y अधिक 4 ह्याला गुणून आपल्याला y च्या जवळची म्हणजे 6y च्या जवळची संख्या आणायची। ह्याला कशानं गुणावं लागेल, y म्हणजे 6 न गुणलं तर 6y अधिक साइनचूक 24 येऊ शकतं। बघा 6 न गुणलं मी 6 गुणिले y 6y अधिक 6 गुणिले 4 साइनचूक 24, म्हणजे आपला भागाकार काय आला अधिक 6 आला, म्हणजेच इथं काय येईल अधिक 6y अधिक 24, म्हणजे इथं ही वजा येईल, अधिक काय म्हणल्यावर वजा, इथं ही अधिक काय म्हणल्यावर वजा होणार आहे, म्हणजे इथं काय येईल 0 0, म्हणजेच इथं आपला भागाकार आणि बाकी बघू। बघा आपला क्वोशिएंट म्हणजेच भागाकार किती आला y अधिक 6 आणि रिमाइंडर म्हणजे काय बाकी किती आली आपली 0। नंतर बघा दुसरं उदाहरण p चा वर्ग अधिक 7p वजा 5 भागिले p अधिक 3। बघा अगोदर दिलेली संख्या p चा वर्ग अधिक 7p वजा 5 आणि भागिले p अधिक 3। इथं बघा काय आपलं p अधिक 3 आहे, p अधिक 3 ला काय करावं लागेल, कितीनं गुणावं लागेल, म्हणजे आपल्याला संख्या p वर्ग मिळेल। p ला आपण p नेच गुणलं तर आपलं काय येईल p चा वर्ग येईल अधिक p गुणिले 3p, म्हणजे आपला भागाकार काय मिळाला p मिळाला आणि संख्या काय मिळाली बाकी p वर्ग अधिक 3p, म्हणजे इथं वजा अधिक आहे म्हणल्यावर आणि इथं अधिक आहे म्हणल्यावर वजा, हे p ला p कॅन्सल झालं 0 आलं आणि इथं 7 मधून 3 गेले 4p आले आणि वजा 5 आला। मग नंतर p अधिक 3 या संख्येला कितीनं गुणावं लागेल, म्हणजे 4p येईल, म्हणजे 4 न गुणावं लागेल, p घेतलं तर p गुणिले p चा वर्ग होतो, म्हणून इथं 4 घेतलं, 4 गुणिले p म्हणजे 4p आलं आणि 4 गुणिले 3 4 त्रिकोण 12 आला, म्हणजे आपला भागाकार काय मिळाला अधिक 4, म्हणजेच काय आलं आपलं 4p अधिक
12. आता इथं वजा आणि इथं वजा. 4p मधून 4p गेले, 0 राहिले. आता इथं वजा वजा संख्यांची बेरीज आणि चिन्ह वजा 12 अधिक 5 17. म्हणजेच इथं क्वेश्चन काय आला आपला, भागाकार p अधिक 4 आणि रिमाइंडर म्हणजेच काय बाकी किती आली, वजा 17. बघा तिसरे एक्झाम्पल, 3x अधिक 2x चा वर्ग अधिक 4x चा घन भागिले x वजा 4. एक तर ह्याचा सिक्वेन्स नाहीये, आपल्याला माहिती आहे सिक्वेन्स मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे, ती सिक्वेन्स लावून घेऊ. अगोदर घन येईल 4x चा घन अधिक वर्ग, नंतर बघा घातांक स्वरूपात घेतोय आपण, 2x चा वर्ग अधिक 3x आणि भागिले x वजा 4. बघा भागाकारच्या स्वरूपात 4x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 3x आणि या संख्येला भाग दिल्यावर काय मिळाले, x वजा 4. मग इथं अगोदर x वजा 4 लिहायचं. या संख्येला कितीनं गुणावं म्हणजे x घन येईल, तर x च्या वर्गानं गुणलं 2 अधिक 1 म्हणजे 3 येईल आपलं. नंतर x चा वर्ग गुणुले 4 म्हणजेच काय येईल, अधिक गुणुले वजा 4x चा वर्ग. x आला पण इथं 4 आहे, इथं 4 लिहू शकतो. 4x चा वर्ग गुणुले 1, 4 गुणुले 1 4, x वरचा वर्ग गुणुले x चा पहिला घात x चा घन, 4 गुणुले 4 4 चौक 16 आणि x चा वर्ग गुणुले तर काय नाही म्हणजे x वर्गच राहील. म्हणजे आपल्याला संख्या काय मिळाली वरती, भागाकार 4x चा वर्ग आणि बाकी काय मिळाली 4x चा घन वजा 16x चा वर्ग. बघा इथं काय मिळेल, इथं वजा होईल आणि इथं अधिक होईल. 4x घन मधून 4x घन गेलं, 0 राहिलं. परत इथं अधिक आहे, संख्यांची बेरीज 16 अधिक 2 18x चा वर्ग अधिक 3x. मग आता x वजा 4 ला कितीनं गुणावं लागेल म्हणजे 18 येईल, 18नच गुणावं लागेल. बरोबर आहे का, 18 आणि इथं आपल्याला x वर्ग आहे म्हणजे ते x घ्यावं लागेल, x गुणुले x x चा वर्ग येईल. 18 गुणुले 1 18, x गुणुले x चा वर्ग अधिक गुणुले वजा आणि 18 चौक 72 आणि x ला x. म्हणजे आपल्याला भागाकार काय मिळाला, अधिक 18x म्हणजेच 18x चा वर्ग वजा 72x. परत इथं अधिक आहे, वजा झालं, वजा आहे अधिक झालं. मग अधिक वजा झालं 0 आणि इथं संख्यांची काय होईल, अधिक 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 आणि 72 अधिक 3 75x. परत भागाकार जातोय का बघा, x वजा 4 ला कितीनं गुणावं लागेल म्हणजेच 75x येईल. आपल्याला माहिती आहे 75नच गुणावं लागेल, 75 गुणिले x म्हणजे 75x. पण इथं वजा 4 आहे, मग इथं वजा 75 गुणिले 4 75 चौक 300. म्हणजे काय मिळालं आपला वरती भागाकार, अधिक 75 इथं काय झालं 75x आणि वजा 300. इथं वजा झालं, इथं अधिक झालं. 75x मधून 75x गेलं, 0 राहिलं आणि इथं अधिक 300 राहिलं. म्हणजेच इथं आपला क्वेश्चन किती मिळाला, भागाकार 4x चा वर्ग अधिक 18x अधिक 75 आणि रिमाइंडर बाकी किती मिळाली
300. या पद्धतीने सोडवू शकतो. नंतर बघा चौथं उदाहरण 2m चा घन अधिक m चा वर्ग अधिक m अधिक 9 भागिले 2m वजा 1. वरचा सिक्वेन्स आहे 3 2 1 आणि जी काही संख्या असेल ते. मग बघा 2m चा घन अधिक m चा वर्ग अधिक m अधिक 9 आणि ह्याचा भागाकार आहे 2m वजा 1. म्हणजे आता 2m वजा 1 ह्या संख्येला कितीने गुणावं म्हणजे m चा घन येईल आपला. बरोबर आहे. मग m चा घन येण्यासाठी इथे एकच आहे. मग इथं काय करावं लागेल m चा वर्ग घ्यावा लागेल. 2 अधिक 1 म्हणजे 3 होईल आणि m गुणुले 2m म्हणजेच 2m येईल आपलं. म्हणजे 2 गुणुले 1 2 m गुणुले m चा वर्ग m चा घन वजा m गुणुले 1 m चा वर्ग. म्हणजे काय आला आपला वरचा भागाकार m चा वर्ग आला आणि खाली 2m चा घन वजा m चा वर्ग. इथं काय होईल इथं वजा होईल इथं अधिक होईल. म्हणजे 2m घन मधून 2m घन गेले 0 आलं आणि इथं 1m अधिक 1m 2m अधिक आलं आणि ते अधिक m अधिक 9. आता 2m वजा 1 ह्या संख्येला कितीनं गुणाकार इथे वर्ग राहिला. कितीनं गुणलं म्हणजे आपलं पहिलं 2m चा वर्ग येईल. तर m नच गुणावं लागेल. m गुणुले m चा वर्ग येईल. जी काही संख्या असेल त्यांचा गुणाकार होईल. 2 गुणुले 1 2 m गुणुले m चा वर्ग वजा m गुणुले 1 m. म्हणजे काय मिळालं आपल्याला भागाकार अधिक m आणि इथं काय येईल 2m चा वर्ग वजा m. इथं वजा होईल इथं अधिक होईल. इथं 0 झालं अधिक आहे 1m अधिक 1m 2m अधिक 9. परत 2m वजा 1 या संख्येला कितीने गुणावं म्हणजेच आपलं काय मिळेल 2m मिळेल. तर 2m आहे म्हणजे इथे 1 न गुणावं लागेल. 1 न गुणले की 2m वजा 1 येईल. म्हणजेच काय येईल अधिक 1 म्हणजेच 2m वजा 1. ही टर्म अधिक आहे वजा होईल आणि इथं वजा आहे अधिक होईल. म्हणजे इथं 2m मधून 2m गेले 0 राहिलं आणि 9 1 अधिक 10. म्हणजेच इथं तुम्हाला क्वोशंट म्हणजे भागाकार किती मिळाला m वर्ग अधिक m अधिक 1 आणि बाकी ॲज अ रिमाइंडर काय मिळाला अधिक 10. या पद्धतीने सोडवू शकतो. नंतर बघा आपण 3x वजा 3x वर्ग वजा 12 अधिक x चा चौथा घात अधिक x चा घन भागिले 2 अधिक x चा वर्ग. ह्याचा सिक्वेन्स नाही दिसून येतो तो अगोदर सिक्वेन्स लावून घेऊ. बघा पहिल्यांदा x चा चौथा घात अधिक x चा घन वजा 3x चा वर्ग अधिक 3x वजा 12 भागिले x वर्ग अधिक 2 इथलाही सिक्वेन्स लावावा लागेल. बघा तो सोडवायला घेऊ. x चा चौथा घात अधिक x चा घन वजा 3x चा वर्ग अधिक 3x वजा 12 भागिले x चा वर्ग अधिक 2. बघा x वर्ग अधिक 2 ह्या संख्येला किती न गुणलं म्हणजे आपल्याला x चा चौथा घात मिळेल. बरोबर आहे. म्हणजे ह्याला काय गुणावं लागेल x चा वर्गानं गुणावं लागेल. x वर्ग 2 आणि 2 4 येईल. परत वजा अधिक गुणुले अधिक अधिकच येईल. 2 गुणिले x वर्ग 2 x वर्ग. म्हणजे आपल्याला भागाकार काय मिळाला x चा वर्ग मिळाला आणि इथं x चा चौथा घात आणि x वर्गच्या ठिकाणी x वर्गच्या ठिकाणी लिहा अधिक 2x चा वर्ग.
इथं अधिक आहे, इथं वजा होईल आणि इथं ही अधिक आहे वजा होईल. म्हणजे x च्या चौथ्या घातामधून x चौथा घात केला तर वजा 0 आलं. परत इथं x घन जसा आहे तसंच लिहा. x घन अधिक x घन वजा 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 संख्यांची बेरीज 5x चा वर्ग अधिक 3x वजा 12. परत x वर्ग अधिक 2 ह्या संख्येला कितीनं गुणावं म्हणजे आपल्याला x चा घन मिळेल. तर ह्या संख्येला आपल्याला x न गुणलं, x चा पहिला अधिक 2 म्हणजे 3 आला अधिक x गुणुले 2 ॲज 2x. मग x चा घन आपल्याला भागाकार काय मिळाला अधिक x मिळाला आणि इथं x चा घन 2x च्या ठिकाणी 2x अधिक 2x. म्हणजे इथं काय मिळालं x घन वजा आहे तिथं अधिक आहे तिथं वजा. म्हणजे इथं काय हे इथं 0 झालं आणि इथं 3x मधून 2x गेले तर इथं फक्त x राहिलं. चिन्ह मोठ्या संख्येचं अधिक आणि इथं राहिलेली संख्या वजा 5x चा वर्ग आणि इथं वजा 12. आता नंतर x चा वर्ग अधिक 2 ह्या संख्येला कितीनं गुणावं म्हणजेच वजा 5x चा वर्ग येईल. म्हणजेच ह्याला कितीनं गुणावं लागेल 5नच गुणावं लागेल. पण आपल्याला वजा आणायचा आहे म्हणजे इथं वजा 5 वजा गुणुले अधिक वजा येईल आणि 5 गुणुले 1 5 आलं. x वर्ग गुणुले काय नाही त्यामुळे x वर्ग हाय असं राहील. परत वजा गुणुले अधिक वजा 5 दोन्ही 10. म्हणजे इथं भागाकार काय बसला वजा 5 भेटला आणि आपल्याला काय मिळाली संख्या वजा 5x वर्ग आणि इथं 10 मिळालं वजा 10. आता इथं बघा वजाच इथं अधिक झालं इथं वजा अधिक झालं. 5x वर्ग मधून 5x वर्ग गेलं 0 राहिलं आणि इथं मोठी संख्या कुठली आहे 12. 12ला वजा चिन्ह आहे 12 मधून 10 गेले 2 राहिले आणि इथला अधिक x म्हणजे x वजा 2 शिल्लक राहिलं. मग इथं आपण क्वोशंट म्हणजे भागाकार किती आला आपला x चा वर्ग अधिक x वजा 5 आणि रिमाइंडर बाकी काय आली आपली x वजा 2. नंतरचं उदाहरण बघा 6वं. a चा चौथा घात वजा a चा घन अधिक a चा वर्ग वजा a अधिक 1 भागिले a चा घन वजा 2. सिक्वेन्स आहे त्यामुळे उदाहरण डायरेक्ट सोडवायला घ्या. a चा चौथा घात मायनस a चा क्यूब प्लस a चा स्क्वेअर मायनस a प्लस 1 इज डिवायडेड बाय a क्यूब मायनस 2. मग आता या a क्यूब मायनस 2 ला कितीनं गुणावं लागेल म्हणजे आपला a चा चौथा येईल. बघा ह्या संख्येला जर आपण a नच गुणलं a चा पहिला आणि 3 म्हणजे 4 आलं आणि परत वजा a गुणुले 2 2a म्हणजे संख्या काय मिळाली a चा चौथा मायनस 2a आणि भागाकार a मिळाला. मग इथं a चा चौथा आणि 2a इथं येईल. आता इथं अधिक आहे इथं वजा झालं वजा आहे तिथं अधिक झालं. a च्या चौथा मधून a चा चौथा गेला इथं 0 आलं. पुढची टर्म वजा a चा घन प्लस a चा वर्ग परत मोठी संख्या 2 आहे म्हणल्यावर इथं अधिक येईल. 2 मधून 1 गेलं फक्त a राहिलं अधिक a. आता या a घन वजा 2 ला कुठल्या संख्येनं गुणलं म्हणजे आपल्याला काय मिळेल a चा घन मिळेल. म्हणजे इथं काय कशानं गुणावं लागेल इथं वजा a येण्यासाठी आपल्याला वजा 1 न गुणावं लागेल. बरोबर आहे. वजा गुणुले अधिक वजा आलं a घन आहे त्यामुळे इथं हे घेऊन चालत नाही त्याच्यामुळे काय घेतलं 1 घेतलं आणि परत वजा गुणुले वजा अधिक झालं 2 गुणुले 1 2 बेके
बे, म्हणजे आपला भागाकार काय आला, -1 आला, वजा a चा घन आणि अधिक 2. म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला, इथं अधिक वजा आहे तिथं आणि वजा आहे तिथं, अधिक आहे तिथं वजा. इथं 0 टर्म झाली, राहिलं काय a चा वर्ग अधिक a, आणि इथं मोठी संख्या 2 आहे त्यामुळे वजा राहिलं, 2 मधून 1 गेलं, 1 राहिलं. म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळालं, ॲज अ क्वोशंट भागाकार किती मिळाला, a वजा 1, आणि रिमाइंडर काय मिळाला, a चा वर्ग अधिक a वजा 1. नंतर बघा शेवटचं उदाहरण, 4x चा चौथा घात वजा 5x चा क्यूब मायनस 7x प्लस 1 डिवायडेड बाय 4x मायनस 1. सिक्वेन्स आहे त्यामुळे सिक्वेन्स नुसार लिहू. 4x चा चौथा मायनस 5x चा क्यूब, पण इथं 7x चा 1 दिलाय, स्क्वेअर राहिलाय त्याच्यामुळे इथं काय लिहिणार, प्लस 0x चा स्क्वेअर. 0x स्क्वेअर म्हणजे 0 कारण टर्म इथं गाळलेल्या पण लिहावी लागेल, मायनस 7x प्लस 1 ॲज अ डिवायडेड बाय 4x मायनस 1. आता इथं बघा 4x मायनस 1 कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, 4x चा चौथा मिळेल. म्हणजे इथं कितीने गुणावं लागेल, x क्यूब न गुणावं लागेल, कारण इथं पहिला आहे म्हणजे तिसरा घ्यावा लागेल. 3 आणि 1 4, आणि इथं 4 एके 4 मिळून जाईल, आणि परत अधिक गुणुले वजा वजा, आणि x क्यूब गुण डिवायडेड बाय 1 ॲज अ x क्यूबच आहे. म्हणजे काय मिळालं आपल्याला, वरती भागाकार x चा क्यूब मिळाला आणि खाली 4x चा चौथा आणि मायनस x क्यूब. आता इथं अधिक आहे वजा वजा आहे तिथं अधिक होईल, इथं काय होईल 0 होईल, परत 5 मधून 1 गेला, 4x क्यूब आणि चिन्ह वजा येईल. पुढची टर्म हाय अशी लिहिली, अधिक 0x स्क्वेअर मायनस 7x प्लस 1. परत 4x मायनस 1 ह्या संख्येला कितीनं गुणलं म्हणजे आपल्याला 4x क्यूब मिळेल मायनस मध्ये. मग ह्याला मायनसनच गुणावं लागेल आपल्याला गुणताना, कारण मायनस इंटू प्लस ॲज अ मायनस. इथं 4 आहे त्याच्यामुळे इथं 1च घ्यावं लागेल, आणि इथं xच आहे, x ला x स्क्वेअर 2 अधिक 1 म्हणजे 3 येईल, आणि इथं वजा वजा अधिक आणि x चा स्क्वेअर वजा 1 म्हणजेच काय येईल, इथं x स्क्वेअर येईल. म्हणजे आपला भागाकार काय मध्ये काय मिळालं, वजा x स्क्वेअर घेतलं तेव्हा आपल्याला काय मिळालं, वजा 4x चा क्यूब प्लस x चा स्क्वेअर. ह्याला हे कॅन्सल होईल, वजा आहे तिथं अधिक होईल आणि अधिक आहे तिथं वजा होईल. म्हणजे इथं काय येईल, 0 मायनस, इथं बघा x स्क्वेअर राहील, 0 मधून किंवा 1 मधून 0 गेलं तर 1च राहतं, मायनस 7x प्लस 1. परत 4x मायनस 1 ह्या संख्येला कितीनं गुणलं म्हणजे आपल्याला काय मिळेल, x स्क्वेअर मिळेल, मायनस x स्क्वेअर मिळेल. एक तर इथं टर्म येणारी मायनस असेल. आता इथं आपण x स्क्वेअर आणण्यासाठी x डिवायडेड बाय 4 घेऊ, कारण x गुणुले x x4. म्हणजे जर रब करून दाखवते कुठेतरी मी, बघा पहिली टर्म ह्या टर्मला गुणतोय पहिल्यांदा, 4x मल्टिप्लाय बाय मायनस x डिवायडेड बाय
4 जर केलं तर ह्या 4ला हे 4 कॅन्सल झालं, मायनस प्लस इंटू मायनस मायनस येईल आणि x गुणुले x एक्स स्क्वेअर झाली. ही पहिली टर्म झाली, लक्षात घ्या. तर थोडं समजायला जड जातं. हे झालं. परत त्या संख्येने हिथं गुणलं म्हणजेच काय, हे गुणलं आपण, हे माहिती आतापर्यंत गुणवतो चालू, ह्या दोन्हीला गुणलं तेव्हा 2 टर्म मिळतात. परत त्या संख्येला आता आपण म्हणजे वजा 1 आहे गुणुले वजा x भागिले 4 म्हणजे वजा वजा इथं काय मिळेल आपल्याला, अधिक मिळेल आणि x गुणुले 1 x डिवायडेड बाय 4 ही संख्या मिळेल आपल्याला. बघा म्हणजे इथं काय येईल प्लस x डिवायडेड बाय 4 म्हणजे आपल्याला भागाकार काय मिळाला, वजा x छेद 4. बरोबर आहे. आणि इथं काय मिळालं बघा, बरोबर काय मिळालं आपल्याला, वजा x चा वर्ग. इथं मी लिहिलं वजा x चा वर्ग आणि अधिक x छेद 4. ही टर्म बघा नसेल तर थोडंसं पाठीमागं जाऊन अजून एकदा बघा मी इथं काय केलेलं आहे. आता इथं बघा काय शिल्लक मिळेल आपल्याला, वजा इथं अधिक होईल आणि इथं वजा होईल म्हणजे इथं 0 टर्म झाली. आणि आता इथं आपल्याला एक माहिती आहे काय मिळालं, इथं आपल्याला बघा हे पुसून घेते अगोदर. आता इथं काय मिळालं, पेन्सिलनं सोडवते, हे रफलीच आहे, वजा 7 आहे, वजा 7x आणि इथं वजा x छेद 4. ह्या टर्म मध्ये आपल्याला माहिती आहे वजा असेल तर दोन्हीकडची जी संख्या आहे आपल्याला इक्वल करावी लागते, म्हणजे छेद समान करावा लागतो. म्हणजे इथला छेद जर 4 करावाचा असेल तर काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ह्यालाही आपल्याला 4 न गुणावं लागेल आणि ह्यालाही 4 न गुणावं लागेल. म्हणजे काय येईल बघा, 7 गुणुले 4 7 चोक 28 x वजा आहे असं येईल आणि छेदाला 4 येईल आणि इथलं बघा वजा x हाय असं राहील, दोन्हीकडचा छेद समान झालाय. बरोबर आहे का. 28 वजा वजा वजाच येईल आणि 28 अधिक 1 म्हणजे 29 छेद 4 येईल. व्यवस्थित बघा, अगोदर ह्या संख्येचा इथल्या संख्या घेतल्या त्या वजा 7x वजा इथं वजा झालेला आहे x छेद 4. x छेद 4 आहे इथं वजा आहे, आपल्याला माहिती आहे अधिक वजा जेव्हा चिन्ह येतात तेव्हा दोन्हीकडचा छेद समान करावा लागतो. म्हणून छेद समान करण्यासाठी इकडचं जे 4 आहे तिरकस गुणाकार करून ह्याही संख्येला दोन्हीलाही अंश आणि छेदाला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 4 न मी मल्टिप्लाय केलं तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळालं, -29 x आहे इथं x डिवायडेड बाय 4. मग तेच लिहावं लागेल इथं -29x डिवायडेड बाय 4 आणि पुढची संख्या आहे अधिक 1. हे लिहायची गरज नाही, परत खोडून टाका, तुमच्या समजण्यासाठी लिहिलेलं आहे. आता परत आपल्याला संख्या काय मिळाली, कारण इथं 4x आहे. बरोबर आहे. ही टर्म झाली, हेही पुसून टाकते मी. आता या 4x 1 2 3 चौथी स्टेप चालू आहे आपली. 4x -1 ह्या संख्येला किती न गुणलं म्हणजे आपल्याला काय मिळेल, वजा 29x डिवायडेड बाय 4 मिळेल. बघा मी काय सांगितलं, ह्या 4x -1 ला किती न गुणलं म्हणजे आपल्याला -29x डिवायडेड बाय 4 मिळेल. म्हणजे इथं आपली टर्म बघा, इथं अधिक गुणुले वजा वजा आपल्याला आणायचं आहे, म्हणजे इथंच येणारी संख्या ही वजा असेल. बरोबर आहे. मग ह्या संख्येला कशानं गुणायचं बघा, अगोदर 4x घेऊ आपण, वजा 20 ही जर टर्म आणायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 4x गुणुले 29/16 केलं मी. बघा जर केलं तर आपल्याला काय मिळतं बघा, आता 4 1 4 4 चोक 16 आणि मिळालं काय 29x. बरोबर आहे का. 29x इथं वजा चिन्ह घ्यायचं मी सांगितलंय, त्यामुळे वजा येईल 29 गुणुले 1 29x हाय असं आलं आणि छेदाला आपल्या 4 आहे, म्हणजे ही संख्या आपल्याला मिळाली. बरोबर आहे. म्हणजे ह्या संख्येनं आपल्याला काय करावी लागेल, इथं गुणावं लागेल, वजा 29/16 म्हणजे आपल्याला काय मिळेल, वजा 29x/4. आता ही 4x ला गुणले, अजून -1 राहिलेलं लक्षात घ्या. आता त्या संख्येला आपण कितीने गुणायचं आहे,
1 मल्टिप्लाय बाय काय वजा 29 डिवायडेड बाय 60. म्हणजे इथं काय येईल आपल्याला वजा गुणिले वजा अधिक 29 डिवायडेड बाय 60. म्हणजे इथं काय मिळेल पुढे आपल्याला प्लस 29 डिवायडेड बाय 60. म्हणजे इथं लिहू शकतो आपण पहिल्यांदा काय मिळालं आपल्याला कितीने भागाकार काय आला आपला वजा 29/16 मिळाला. बरोबर आहे का. तेव्हा आपल्याला काय मिळाले इथं वजा 29x/4 अधिक 29/16. इथं काय मिळेल ह्याला हे कॅन्सल होईल इथं वजाचा अधिक आणि अधिक आहे तिथं वजा होईल. म्हणजे काय पहिली टर्म 0 झाली. आता इथं पण पाठीमाग मग अशी जसं केलं तर तसंच करायचं आहे. इथं संख्या बघा अधिक 1 आहे आणि इथं काय मिळालं आपल्याला वजा 29/16. इथं सुद्धा आता इथं छेद समान नाहीये. इथंही आपल्याला छेद समान करायचा आहे. छेद काय नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे ह्या दोन्हीलाही आपल्याला कितीनं गुणावं लागेल 16 गुणावं लागेल. बघा काय येईल 16 गुणिले 1 16 वजा 29/16. आता 16 मधून 29 गेले इथलं चालू आहे बरं का अधिक 1 आणि वजा 29/16 चालू आहे. मग 16 मधून जात नाही त्यामुळे मोठी संख्या वजा आहे 29 मधून 16 गेले 13 राहिले आणि 13 आपलं उत्तर काय येईल 16 येईल. बघा काय आलं वजा 13/16. हे आपल्याला मिळाले. हे बाकीचा जो गुणाकार केलेला हे खोडून टाका. ह्या 4 स्टेप आपल्याला सोडवलेल्या त्या. मग ह्याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे क्वोशंट लिहायचं आहे. क्वोशंट काय मिळालं आपल्याला x घन वजा x वर्ग वजा x/4 वजा 29/16 आणि परत रिमाइंडर बाकी काय मिळाले आपल्याला वजा 13/16 वजा 13/16. आणि काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंडला शेअर करा. धन्यवाद.